शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहारचे नेते बच्चू कडूंच्या उपोषण आणि पदयात्रेनं महाराष्ट्र ढवळून निघालाय। मात्र बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्यामुळे पक्ष अडचणीत आलाय। अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीच्या ज्वारी खरेदीत वसू यांच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीनं शेतकऱ्यांच्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय। ज्वारी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वंचितचे नेते निखिल गावंडे यांनी केली आहे। हा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार करणारे श्री संत नरसिंह महाराज प्रोड्युसर कंपनी आहे। त्या कंपनीमध्ये इथचे 4 विद्यमान या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि माझी बच्चू भाऊंना पण विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी 6-6 दिवस उपोषण करून राहिले। अनवाणी आज कर्जमुक्तीसाठी त्यांची पदयात्रा सुरू आहे आणि त्यांच्या नाकाखाली त्यांचे पदाधिकारी शेतकऱ्यांचंच शोषण करून राहिले आणि त्यांचं रक्त पिऊन राहिले। तर माझी बच्चू भाऊंना पण विनंती आहे की अशा शंड लोकांना तुम्ही ओळखा व काय तुम्हाला जर संवेदना असेल शेतकऱ्याबद्दल तर यांच्यावर सक्त कारवाई करा। दरम्यान फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। अकोटची ज्वारी जी आहे ती राज्यभरात चर्चेत आहे आणि या चर्चेला कारण आहे या ज्वारीच्या खरेदीच्या मापात केलेलं पाप आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे जे पैसे आहेत, शेतकऱ्यांना मिळणारा जो हमी भाव आहे तो न मिळता तो व्यापाऱ्यांच्या आणि काही नेत्यांच्या घशात गेला आणि या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी जी आहे ते सरकार करणार आहे। नेमकं अकोटमध्ये ज्वारी खरेदीमध्ये नेमका काय घोटाळा झाला, संपूर्ण शेतकऱ्यांनी तक्रारदार आपल्यासोबत आहेत। त्या कंपनीतल्याच संचालकांनी, इच्छा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या यांनी फार मोठ्या प्रमाणावर ज्वारी स्वतःच्या नावावर, स्वतःच्या नातेवाईकाच्या नावावर, हितसंबंधितांच्या नावावर निकृष्ट प्रकारची विकली व एका प्रकारे शासनाला करोडो रुपयाचा चुना या पदाधिकाऱ्यांनी, या संचालकांनी लावला आणि शासनाचे जे कागदपत्र, मूळ कागदपत्र आहेत त्याच्याशी फेरफार केली व शासनाची दिशाभूल केली। हा दरवर्षीच होते। हा प्रत्येक जसं सोयाबीन असेल, तूर असेल, प्रत्येक वेळेस हा अन्याय शेतकऱ्यावर होते आणि इथले जे गब्बर आहेत व्यापारी आणि इथले जे काही पदाधिकारी आहेत हे गब्बर होत राहतात। शेतकरीच राहतो की आता या ज्वारी खरेदीमध्ये मलाही बरेचसे फोन आले। काही शेतकरी असे आहेत की त्यांना आपली नोंद कोणी केली, कोणी आपल्या नावावर ज्वारी मोजली हे सुद्धा माहिती नाही। हे आता ज्यावेळी याची चौकशी होईल त्यावेळी असं कारण नसताना सुद्धा काही शेतकऱ्यांना याच्यामध्ये हेलपाटे होऊ शकतात। शेतकऱ्याचं रक्त पिणाऱ्या प्रत्येकाला सरकारनं चांगला धडा शिकवला पाहिजे अशी अपेक्षा ABP माझा व्यक्त करत आहे। उमेश अलोने, ABP माझा, अकोट, अकोला। दरम्यान शेतकऱ्यांच्या नावावर फसवणुकीवरून जिल्हाध्यक्षांवर आरोप झाल्यानं पक्ष बॅकफूटवर आलाय। मात्र आपल्यावरील सर्व आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसूंनी स्पष्टपणे फेटाळलेत। आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा प्रतिहल्ला वसू यांनी केलाय। माझ्या कंपनीवर बोगस आरोप करणारे जे इथं राजकीय लोक आहेत ते राजकीय हव्यासापोटी मला भ्रष्टाचारात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भ्रष्टाचाराचं मूळ माहेरघरच ते आहेत की त्यांनी आजपर्यंत जे काही समजा विषय असतील त्याच्यात त्यांनी कुठं भ्रष्टाचार केला मी समोरच्या विषयात मांडणार आहोत। माझी आता सर्व समजा माहिती जमा वगैरे करणं चालू आहे आणि आज जो माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे तर मी एक सर्वात पहिले प्रथम शेतकरी आहो। मी काही कोणत्या पक्षाचा आमदार किंवा खूप मोठा कोणता राजकीय नेता नाही। दरम्यान विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर थेट आवाज उठवला। यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी SIT चौकशीची घोषणा केली आहे। भ्रष्टाचाराचा अड्डा कसा असतो हे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शिकण्यासारखं आहे। पणन मंत्री महोदय, आपली प्रतिमा स्वच्छ आहे, शेतकऱ्यांच्या बाजूची आहे, कोणालाही यामध्ये वाचू नका। जे कोणी भ्रष्ट अधिकारी आहेत, ज्यांनी हा घोटाळा केलाय, ज्यांनी अपहार केलाय, तात्काळ तुम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करणार आहात का? संपूर्ण प्रकरणाची भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरता तुम्ही SIT नेमणार आहात का? आणि या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का? हे 3 माझे प्रश्न आहेत। याचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। आरोप लावण्यात आले की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, काय चुकीचे काम झाले आणि त्या संदर्भात एक जो आरोप केला होता तो जॉईंट रजिस्टरकडे चौकशीसाठी दिलेला आहे। त्याची अंतिम तारीख ही परवा 18 तारखेला त्याच्या माध्यमातून त्यांनी अहवाल सादर करावा असं देखील आपण सूचना दिली। मंत्री आपले सहकार्यांचं म्हणणं आहे की एक SIT लावी, तर SIT देखील याच्यामधनं लावण्यात येईल आणि काही चुकीचं झालं असेल तर कडक कारवाई करण्यात येईल। तर या फसवणुकीची मॉडस ऑपरेंडी नेमकी काय आहे आपण पाहूयात।
तर ज्वारीचा पेराच न केलेल्या शेतकऱ्यांचा 7/12 वापरायचा, त्यावरील पेरे पत्रकावर फोटोशॉपच्या माध्यमातून ज्वारीचा पेरा दाखवायचा. ज्वारी पिकवलेल्या शेतकऱ्यांकडून 1500 ते 2000 अशा कमी भावात ज्वारी खरेदी करायची आणि हीच ज्वारी शासनाला 3500 या हमी भावानं विकायची. तब्बल 5127 क्विंटल ज्वारी खरेदी अशा प्रकारे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून 1500 ते 2000 रुपये दरानं ज्वारी खरेदी करायची. सरकारकडे मात्र 3500 रुपयांच्या हमी भावानं ती विकायची. सरळ सरळ लाखो रुपयांचा हा गैरव्यवहार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पदयात्रेचं नेतृत्व करणारे बच्चू कडू यांच्याच पक्षाचा स्थानिक नेता शेतकऱ्यांच्या नावावर फसवणूक करत असल्याचा आरोप झाल्यानं हा मुद्दा आता अधिकच गाजण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात एसआयटीची चौकशी कुणाला जबाबदार धरते